तर आता तुम्ही म्हणणार की ही एवढ्या उन्हाचा इथं रस्ता कशाला करायला सांगतो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय श्रीराम भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर एवढं लवकर आवरून जायचं कारण म्हणजे आपल्या चुलत भावाचं उद्याला लगीन आहे. आणि आता तुम्ही म्हणणार की लगीन उद्याला ना आजच कशाला चालला. त्याचा विषय असा की लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्या इथं करंजीचा मांडव घालते ते, आणि त्यासाठीच जायचं होतं. मी आवरून जायपर्यंत सगळ्या बैलगाड्यात करंजीचं डाप त्यानं आणलेलं, लगेच वाजवत नेलं बघा घरापासून करंजात टाकून घेतलं मांडवावर. भावानं हे असं करंजीचं डापा कुणा टाकते ते कमेंट करून सांगा. आणि तिथनं आपले राधा काढून डायरेक्ट चाललो गावात, कारण आपल्या गावात बघताय जत्रा भरल्या. आणि भावानं इथली जत्रा काय अशीच नसत्या, बैलांची जत्रा असत्या. तुम्हाला जर बैलांची खरेदी व विक्री करायची असते तर या आपल्या बाजमध्ये जत्रा भरल्या सोमवारी, आणि गुरुवार पर्यंत जत्रा असणार आहे. तर मग वाट कशी बघता या भावानं लवकर. आणि आता तुम्ही म्हणणार की जत्रा तर भरल्या बरं यायला रस्ता कुठ नाही. तर भावानं तुम्ही बाज मध्ये आला की बाज हिवरे रोडला भक्ताचं मंदिर लागतंय, तिथं जत्रा भरल्या तुम्हाला दिसून जाईल. तिथनं डायरेक्ट गेलो बघा घरला, आणि घरात जाऊन बघतो तर इथं आलती साऊंडची गाडी, आणि इथं जायला का रस्ता नव्हता, त्यासाठी रस्ता करायला तर गाडी रस्त्यातून करून गाडी ओके मध्ये आत गेल्यावर तिथनं आपल्याला स्कॉर्पिओ घेऊन जायचं होतं डफळापूरला, कारण डफळापुरात आपल्याला भाजी आणि बाकी किरकोळ साहित्य आणायचं होतं, त्यासाठी जायचं होतं डफळापूरला. थोड्या वेळात गेलो डफळापुरात. सगळ्यात पहिला गेलो बघा ज्यूस प्यायला. तिथं जाऊन सगळ्यांनी मँगो ज्यूस घेतला. ज्यूस पिऊन डायरेक्ट गेलो बघा भाजीच्या पेटला, आणि जेवढं भाजीला लागणार साहित्य होतं तेवढं सगळं साहित्य घेऊन स्कॉर्पिओ मध्ये टाकून डायरेक्ट गेलो बघा मोर्या सुपर बाजार मध्ये. आणि इथनं बाकीचं किरकोळ साहित्य होतं ते घ्यायचं होतं, ते साहित्य घेऊन तिथनं आम्ही डायरेक्ट जातो घरला. तुम्ही पण जाता जाता एक काम करा, घ्या आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.